सोलापूर जिल्ह्यातली एक पीडिता, एक खोटा रिपोर्ट तिच्या हाती काय पडला, त्या रिपोर्टनं तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि संसार उघड्यावर पाडला। हा रिपोर्ट होता HIV टेस्टचा आणि तोही पॉझिटिव्ह। पण इकडं सोलापुरातल्या अकलूजमधील सरकारी ICTC सेंटरनं केवळ सरकारी अनुदान मिळवण्यासाठी हा खोटा HIV रिपोर्ट दिल्याचं समोर आलं। पण तोपर्यंत तिकडं त्या पीडितेचा संसार मात्र कोलमडून पडला होता। या पीडितेच्या बाबतीत नेमकं काय घडलं, कशासाठी आणि कुणाकडून दिला गेला हा खोटा रिपोर्ट, पाहूयात। एकूणच आरोग्य तपासणी व्यवस्थेविषयी चीड आणणारा हा रिपोर्ट एक खोट्या HIV रिपोर्टनं केला तिचा संसार उद्ध्वस्त। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी। एक 7 महिन्यांची गर्भवती पीडिता, जिला HIV पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं गेलं, मात्र त्याच वेळी तिच्या पतीचे आणि पोटातील बाळाचे रिपोर्ट्स मात्र अनेकदा निगेटिव्ह आले। पण तिच्या बाबतीत जी घटना घडली ती तारीख होती 16 ऑगस्ट 2024। त्यानंतर मात्र या पीडितेनं इतर काही डॉक्टरांकडून तपासणी करून पाहिली, मात्र सगळेच रिपोर्ट्स निगेटिव्ह। परंतु एकूणच या प्रकारामुळे पीडितेच्या कौटुंबिक आयुष्यावर जो काय परिणाम व्हायचा तो झाला आणि सासरच्या मंडळींनी तिला अक्षरशः घरातून हाकलून काढलं। आज ही पीडिता तिच्या कुटुंबापासून वंचित आहे। सरकारी हॉस्पिटलला मी गेले, तिथं मला HIV म्हणून सांगितलं, मी पॉझिटिव्ह आहे, HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही तातडीने पंढरपूरला जावा, ते गोळ्या चालू करा म्हणजे तुम्ही बरं व्हाल। आणि असं बोलले मला की मी गेले आणि माझ्या बाळाला काय होणार नाही, तुम्ही लवकर आला असता तरी मला गर्भपात केला असतं, काहीतरी केलं असतं म्हणून सांगितलं आहे असं। मग मी गेले तर पंढरपूरला गेले आणि तिथं मला गोळ्या वगैरे चालू केलं। ते 1.5 वर्ष झालं मी गोळ्या खाते आणि 1.5 वर्ष झालं बाळाला 6 महिने झाल्यावर माझे सासरे आले की न्यायला चल तू आमच्याकडे चल आता घरी आपल्या, म्हणून मी गेली। तिथं गोळ्याचं काय प्रकरण सांगितलं नव्हतं, तिथं 3-3 महिन्याचे गोळे देत होते मला, हे कशाचे आहेत म्हणून सांगितलं तरी मी टाळाटाळा केले त्यांना, की सांगितलं नाही की काय सुद्धा मी अशा गोळ्या आहेत ती, म्हणून मी घाबरून काहीच बोलले नाहीत, कारण की माझं संसार उद्ध्वस्त होईल म्हणून मी काही त्यांना सांगितलंच नाही। मग माझ्या सासूला मला शंका वाटली की माझ्यात काहीतरी दोष आहे, हिने काय खरं काय बोललं नाही, म्हणून तिने दवाखान्यात नेलं कराडच्या, तिथं टेस्ट केलं दवाखान्यात की तू असं आहे, चल तुला टेस्ट करावं। आणि तू त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे HIVची गोळी आहे ती, रात्री आले टेस्ट करून आले की तू जा आता माहेरात, थांबू नकोस तू, म्हणून मी आले माझ्या माहेरात। HIV म्हणजे तुम्हाला तर माहित आहे सगळ्यांना, HIV म्हणजे काय, लोक नातेवाईक काय म्हणतील की ही कसली बाई आहे, लाज वाटत होतं की मला, की फिरायला सुद्धा मला नको वाटायचं, की मी घरात एकटीच विचार करत बसायची की मला काही झालं काय नाही। 5 ठिकाणी मी तपासणी केली की पॉझिटिव्ह करायला नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं म्हणून की मी गेले निगेटिव्ह आहे का खरं, माझं चेक केली मी, 5 जणांना निगेटिव्हला केले, 5 जण। काय तुमची मागणी आता? त्यांची माफी, लेखी माफी मागावी आणि भरपाई मला द्यावा। मात्र त्यानंतर हा HIV रिपोर्टच खोटा असल्याचं उघड झालं आणि या प्रकारानं राज्यातील एकूणच आरोग्य तपासणी यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं। संबंधित ICTC सेंटर सरकारी अनुदान मिळवण्यासाठी खोटा HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट देऊ शकतं? हा असाच खोटा रिपोर्ट दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार यांनी या ICTC सेंटरवर केला आहे।
संबंधित ICTC सेंटरच्या खोट्या कारभाराचं बिंग यामुळं फुटलं। या प्रकरणात आता संबंधित ICTC केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चुकीचा रिपोर्ट दिल्याचा आरोप होतोय। हा असा फेक रिपोर्ट देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर 1 मे रोजी आपण मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर आत्मदहन करू असा इशाराच आता योगेश पवार यांनी दिलाय। एक गर्भवती भगिनी होती, त्यांना 7 महिन्यामध्ये HIV टेस्ट होती। त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून औषधाची ट्रीटमेंट स्टार्ट करण्यात आली HIVची। त्याच्यानंतर हे पॉझिटिव्ह आहेत म्हणून त्यांच्या पतीने त्यांना सोडून द्यायचं, नांदवण्यासाठी नटाजून त्यांना सोडून द्यायचं। त्यानंतर त्यांचे पती निगेटिव्ह आहेत म्हणताना या ताईंना संशय येण्याने किंवा मी पॉझिटिव्ह असताना पती निगेटिव्ह रसत आहे म्हणून त्यांनी पुन्हा अन्य शासकीय हॉस्पिटलमधनं 5 ठिकाणी HIVची तपासणी करण्यात असते। त्या HIV तपासणीमध्ये प्रत्येक तपासणीमध्ये या ताई निगेटिव्ह आहेत। जगामध्ये असं कोणतंही औषध नाही आहे की बाबा मी औषध खातोय आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होतोय। HIVचा विषाणू कधीही कायमचा नष्ट होत नाही। असं असताना त्या ताई आधीपासूनच निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून फक्त शासकीय अनुदान आणि जागतिक अनुदानच्या कोट्यावधीचं भेटतं ICTC सेंटरसाठी ते हडपण्यासाठी पेशंट महत्वाचे असतात, पेशंट दाखवणं महत्वाचं असतं म्हणून बोगस पेशंट दाखवणे आणि ते अनुदान हडपण्यासाठी एखाद्या बाईचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम हे ICTC सेंटरने करत आहे। म्हणून आमची मागणी आहे की बाबा हे जे संबंधित ICTC सेंटरचे जे व्यक्ती आहेत, संबंधित जे दोषी माणसं आहेत, त्या व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन ह्या ताई कधीही पॉझिटिव्ह नव्हत्या, त्या निगेटिव्ह होत्या HIV म्हणून सांगावं आणि ह्या ताईचा संसार जोडण्यासाठी दोन्ही कुटुंबाचं समुपदेशन करण्यात यावं आणि यांना नुकसान भरपाई म्हणून काही नुकसान भरपाई देण्यात यावी आणि संबंधित दोषी व्यक्तीवरती गुन्हा नोंदवण्यात यावा। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली। चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांनी स्पष्ट केलंय। HIV मध्ये एकदा पॉझिटिव्ह झालेला रुग्ण पुन्हा निगेटिव्ह होत नसतो अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागात हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका महिलेचा 7व्या महिन्यातला रिपोर्ट हा पॉझिटिव्ह दाखवतोय आणि त्यानंतरचे 5 रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह दाखवत आहेत। नक्की काय प्रकार आहे, काय या मागचं कारण आहे, आपल्याकडे काय या संदर्भात? आता ह्या केसमध्ये असं सांगता येईल की आताच एक ताई आल्या होत्या, तर त्यांनी सगळी म्हणजे निवेदन आम्हाला दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करू, म्हणजे इकडच्या कोणाची चूक आहे ह्याचा शोध घेतला जाईल, जो दोषी आढळेल, कारण ही तशी खूप मोठी गोष्ट आहे। आणि वरून असं आहे की ताईंची अशी तक्रार आहे की ह्या गोष्टीमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। तर आमचं काम आहे की ह्याची पूर्ण चौकशी करून जो दोषी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्या ताईंचा संसार कसा मार्गी लागेल यासाठी आम्ही नक्की सगळे प्रयत्न करू। जनरली जो पॉझिटिव्ह रिपोर्ट असतो HIVचा तो कधी निगेटिव्ह होतो का भविष्यामध्ये, किंवा असं काही घटना आहेत का? नाही, असं नाहीये, कारण म्हणूनच तर त्याला लाईफ टाईम ट्रीटमेंट घ्यायला। एकूणच ही घटना ऐकून तुम्हाला प्रचंड चीड आली असणार हे मला कळतंय। खरं तर ICTC सेंटर एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र जे एड्स म्हणजेच राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत काम करतं आणि त्यांच्याकडूनच जर असे उद्योग होत असतील तर उपयोग काय? या प्रकारामुळे एकूण आरोग्य तपासणी यंत्रणेच्या विश्वासालाच तडा गेलाय। व्यवस्था कशी पोखरली गेली आहे पाहिलंत ना। आज माणसाला माणसापेक्षा पैसा महत्वाचा वाटू लागलाय आणि तो पैसा मिळवण्यासाठी कुणाच्याही आयुष्याशी खेळू लागलाय। एखाद्याच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार यांना कुणी दिला? पैशांसाठी खोटा HIV रिपोर्ट देऊन त्या पीडितेचा संसार उद्ध्वस्त करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? खरं तर या अशा ICTC सेंटर्सवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि हा प्रकार ज्यांनी केलाय त्यांना कठोरात कठोर शिक्षा सुद्धा। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पहा LS मराठी फक्त।